हाय, गुड आफ्टरनून. मी गुड आफ्टरनून यासाठी म्हणते की आज मी सकाळचे कामं लवकर उरकून दुपारच्या एक्स्ट्राच्या कामांसाठी लागले होते. कारण काल डीमार्टमधून सामान भरले होते, ते मला जिथले ते नीटनेटके सगळे ठेवायचे होते. शेंगदाणे, खोबरे आणि जेवण झाल्यानंतर बडीशोप खाण्यासाठी मला सगळं बडीशोपमध्ये जे जे टाकायचं होते सगळे भाजून ठेवायचे होते. मग त्यामुळे मी ओवी घरी आल्यानंतर लगेच एक्स्ट्राच्या कामांसाठी लागले होते. मग सामान भरून झाल्यानंतर मला बडीशोपमध्ये जे जे जिन्नस टाकायचे होते ते मी सगळे भाजून घेतले. मी बडीशोपमध्ये धना डाळ, जवस, ओवा, आणि गावरान पांढरे तीळ टाकले होते आणि बडीशोप हे सगळे भाजून मी एका डब्यात गार झाल्यानंतर भरून ठेवले. मग आपल्याला जेवण झाल्यावर खाण्यासाठी ते बरे पडते त्यामुळे. मग त्यानंतर परत शेंगदाणे सगळे भाजून ठेवले. शेंगदाणे पण भरपूर भाजून ठेवले होते, कारण का मला शेंगदाण्याचे लाडू पण करायचे होते पोरींना खाण्यासाठी. त्यामुळे मी शेंगदाणे जास्त भाजून ठेवले होते. माझ्या आतमध्ये कामं चालली होती, पण बाहेर या दोघींनी एवढा पसारा घालून ठेवला होता पण म्हटलं जाऊ देत आता. पण मला जर एक्स्ट्राचे कामं करायचे असेल तर ह्या दोघींना मला जे काही पसारा घालून द्यायचा आहे तो घालून द्यावाच लागतो, कारण का त्याशिवाय माझे एक्स्ट्राचे कामं होत नाही. मग माझे कामं झाल्यावर परत मी ह्या घातलेला पसारा आवरत बसले. त्यानंतर वीराला झोप आली मग तिला झोपवले. परत मग माझ्या दुसऱ्या कामाला लागले. खोबरं किसून ठेवले होते ते मग भाजून घेतले. ओटा क्लीन करून घेतला आणि ओवीला भूक लागली होती. मग ओवी म्हटली मला काहीतरी खायला. विरा झोपली होती त्यामुळे तिला पण काय करमत नव्हते. मग ती म्हटली की मी ओट्यावर बसून खाऊ का, तर मग मी तिला ओट्यावर बसवले आणि म्हटलं खा. मग मी पण खोबरं बसता बसता मी पण चिक्कू खाल्ला. आणि मग नंतर लक्षात आले की आपल्या घरात पाणीपुरीच्या पुऱ्या शिल्लक आहे. मी वाटाणा तर सकाळीच भिजत घातला होता. मग लगेच पाणीपुरीच्या तयारीला लागले, कारण मिस्टरांचा पण घरी यायचा टाईम झाला होता. मग म्हटलं की लगेच पाणीपुरी करून घ्यावी, ते आले की मग मस्त त्यांचा नाश्ता होईल. तर अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार आहे.